श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सणाचा महिना. आणि याच पवित्र महिन्यात येतो एक विशेष सण, नागपंचमी. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची श्रद्धेने पूजा करून सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मात नागाला विशेष धार्मिक स्थान आहे. भगवान शंकराच्या गळ्यात नागदेवतेचे स्थान आहे. त्यामुळे नागपूजेचा संबंध शिवशंकराच्या उपासनेशीही जोडला जातो. नागपंचमीशी जोडलेली एक प्रसिद्ध कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि कालिया नागाची. यमुना नदीमध्ये कालिया नागामुळे लोकांना त्रास होत होता. श्रीकृष्णाने कालिया नागाचे दमन करून लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. महाराष्ट्रात नागपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्तीची पूजा केली जाते. काही ठिकाणी वारुळाचीही पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी अनेक महिला पारंपरिक पद्धतीने पूजा करतात, झोके घेतात, गाणी म्हणतात आणि एकमेकींना हळद कुंकू लावून सणाचा आनंद साजरा करतात. नागपंचमीचा संबंध आपल्या शेती आणि निसर्गाशीही जोडलेला आहे. साप आणि उंदीर काही पिकांचे नुकसान करणारे जीव खातात. त्यामुळे शेतीच्या परिसंस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणणे किंवा नांगरणे टाळण्याची परंपरा होती. जमिनीखाली राहणाऱ्या सापांना त्रास होऊ नये म्हणून, अशी त्यामागची श्रद्धा होती. नागपंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते. निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करा. साप दिसल्यास त्याला मारू नका किंवा हाताळू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्या. नागपंचमी हा केवळ पूजा करण्याचा सण नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो. आपणा सर्वांना नागपंचमीच्या व पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.